कल्याणमध्ये एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बारमध्ये पैसे उडवण्याच्या सवयीमुळे चोरी आणि लूटमार करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी या तिघांना थेट बारमधूनच ताब्यात घेतला आहे। कल्याणमधील रामबाग परिसरात एका नामांकित हॉटेल चालकांचा गाड्यातील महागडी सोन्याची चेन हिसकावून 3 चोरटे फरार झाले होते। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या फुटेजच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। एसीपी कल्याणजी घोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांनी एका बारमध्ये धाड टाकत दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरुख शेख या तिघांना ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात या तिघांनी बारमध्ये जाऊन पैसे उडवायची सवय असून त्यासाठीच ते चोरी आणि लूटमार करत असल्याचे उघड झाले आहे। दरम्यान या आरोपींना आतापर्यंत आणखी किती गुन्हा केले आहेत याचा सखोल तपास पोलीस करत आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या हद्दीमध्ये नोव्हेंबर महिन्यात 2025ला एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यातली हकीकत होती की येथे जे फिर्यादी आहे सी जी राजन, हे रात्री त्यांचं हॉटेल बंद करून घरी जात असताना घराच्या खाली दोघांनी येऊन त्यांच्या गळ्यातील चेन ओढून घेतलेली होती आणि एक जण त्यांच्या पाळतीवर होता। अशी तिघं मिळून त्यांनी ती गुन्ह्याला चालना दिली होती। आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी PSI मडके आणि त्यांच्या टीमनी या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि यांनी मुंबऱ्यापर्यंत सर्व CCTVची पाहणी केली आणि त्याच्यातून तांत्रिक तपासामधून हे आरोपी त्यांनी मुंबईचे असल्याचे निष्पन्न केले आणि त्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, मान्य न्यायालयात हजर केले आणि जवळपास त्यांच्याकडनं 6,76,000 वजनाचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। ह्या गुन्ह्याची व्याप्ती थोडी मोठी होती। फार जास्त आम्हाला CCTVची पडताळणी करावी लागली। याच्यात मुंबईपर्यंतच्या आम्ही माहिती घेत मुंबईपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा ह्या तिघा आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे।